श्री स्वामी समर्थ. बोला. माझ्याकडे या पादुका येण्याचं कारण म्हणजे मी खूप भाग्यवान स्वतःला समजते. कारण मी गेले अक्कलकोटला आणायचं आलं दर्शन आमचं, तर अक्कलकोटला गेलेली. अक्कलकोटला जातो आता असे मला वाटते की काय आता होणार पुढे काय माहिती नाही. मी आपले दर्शन घेतलं स्वामींचं आणि पुढे चालली होती, तर पाठून मला आवाज आला की वैरी पाठी या. म्हणजे का तर तुम्ही या स्वामी पादुकांचं दर्शन हे कराल का, घरी मुंबईला घेऊन जाल का हे. तर मी हो माझं अहो भाग्य मी बोली घेऊन जाईल. तर मला बोले तिकडचे गुरुजी स्वामी मठातले अक्कलकोटमध्ये की तुम्ही घरी जाऊन यांची पूजा करा आणि कोणाला काय लाभ घ्यायचा असेल तर गुरुवारी त्यांची पूजा करून त्यांना सगळ्यांना बोलवा. बस मी दर्शनाची बोलवा. मग आज आमच्याकडे गुरुवार 1 जानेवारीला आम्ही आज दर्शन केलं स्वामींच्या पादुकांचं. तर सगळे तीर्थाला आलेले. बस एवढंच बोलू शकते मी. श्री स्वामी समर्थ. सर तुम्ही काय सांगा. मी माझं भाग्यच मी समजू. स्वामींचे पात्र नाटकात साकारणारे अशोक कुलकर्णी साहेब आज इथे अचानक आपण सगळे आलो. परत स्वामी समर्थाचे हे चालवणारे स्वामी कृपा चालवणारे ते पत्रकार ते स्वतः इथे आले आणि एवढा आमच्याबरोबर घोळीमुळीने राहिलेत आणि आमचं बाईक्स छोटे छोटे घेतले. सर्व लोकांनी येऊन स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामींचं पदार्पण झालं असं माझ्या लोकांकडून मला कळालं की इथे आल्यानंतर आम्हाला खूप प्रसन्न झालं. त्यावरून मला कळतं की स्वामी समर्थांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या आगमनाने आम्हाला भविष्यात जे काय अडचणी आहेत त्या दूर होऊन आमच्या वाढीचा जो तो प्रकल्प आहे तो पूर्णपणे होणार याची आम्हाला खात्री झाली. त्याला त्याचा यश की माझ्या पत्नी झाली. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद. दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 सद्गुरूंचे भजन मेरा. दिगंबरा दिगंबरा सद्गुरूंचे भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.